तर पहिले प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आजचा हा अक्कलकोटचा लास्टचा व्हिडिओ आहे बघा. आज मी टाकत आहे तो, कारण की जसं की मी मागच्या एका व्हिडिओमध्ये बोलले होते, मला काही वेळ भेटला नाही, मी टाकला नाही, बरेचसे प्रॉब्लेम होते. तर हा नाही का, जिथं जेवण बनवता, जिथं जेवण वाटता का, तिथं आम्ही होतो. मस्त लाईनीत लागलो, पद्धतशीर जेवण वगैरे घेतलं. त्यानंतर पोरांना इथं सेवा करायचा मेन म्हणजे मोका भेटला बघा. पाणी वाटायचं असो, पोळी वाटायचं असो किंवा भाजी चपाती जे पण असेल ते, पण पोरांनी तर जी सेवा त्यांना भेटली का ती त्यांनी अगदी मन खुशीने करून घेतली बघा. जेवण तर तुम्हाला सांगते ना, 5 स्टार हॉटेलला सुद्धा महागं पडेल. इतका छान प्रसाद आणि इतकं छान पोट भरून तुम्हाला सांगते. मला तुरीच्या डाळीने ॲसिडिटी होती बघा, पण इथली डाळ खाल्ल्यावर मला म्हणजे जाणवली, पण जास्त ॲसिडिटी झाली नाही बघा. तर इथलचं सगळं वातावरण असं होतं. इथं मोबाईल अलाउड नव्हता, पण मी म्हटलं चला थोडंसं चोरून लपून बहिणीने व्हिडिओ शूट केला माझा. जेवण वगैरे केले, दर्शन घेतलं, पण पोरांना अजून हौस आली की आम्ही अजून थोडीशी सेवा करून अजून थोडंसं पाणी किंवा जे आमच्या वाटेला येईन आम्ही ते वाढून वापस तुमच्या हॉलकडं येतो म्हणे. पण म्हटलं नाही, यांना सोबतच घेऊन जा, नवीन गाव आहे, नवीन लोक आहे, त्यासाठी म्हटलं नको रिक्स घेणं, संध्याकाळची वेळ आहे. हे गाणगापूरवरनं आल्यानंतरचा व्हिडिओ आहे, तर हा आज टाकते बघा मी तुम्हाला. हे बघू शकता, बाहेरचं वातावरण बघू शकता तुम्ही. तर इथं हाताने रांगोळी काढलेली होती तिथलचे जे राहणारे जे कर्मचारी आहेत त्यांनी, स्वामी समर्थांची. आणि ही आहे मूर्ती जी आपण इंस्टाग्रामला फोटोमध्ये व्हिडिओमध्ये बघतो, ही आहे ती मूर्ती. इथं पण मी बराचसा वेळ काढला, छान वाटलं, मस्त वाटलं. गुरुवार म्हणलं की तुम्हाला सांगते, मला असं वाटतं की माझा एक सण आहे. तर हा आहे आतमधला दर्शनाचा व्हिडिओ. खूप प्रचंड गर्दी होती बघा, फोन तर अलाउड नव्हता, पण तिथं पण थोडीशी व्हिडिओ शूटिंग करून घेतली. एक आठवण म्हणून ही व्हिडिओ आणि एक आठवण म्हणून काही फोटो बघा जपून ठेवले ना, खूप छान वाटते. श्री स्वामी समर्थ.